जय जय रघुवीर समर्थ. गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायातील कथा काय सांगते, की ज्याच्या हृदयामध्ये गुरु असतात त्याला संकटे कधीच पराभूत करू शकत नाहीत. एक नामधारक असतो, तो गुरुचा महिमा ऐकून त्याला गाणगापूरला जाण्याची इच्छा होते गुरूंच्या दर्शनासाठी. म्हणून तो गाणगापूरला जाण्यासाठी पायी निघतो. वाटेत जात असताना सतत त्याच्या हृदयामध्ये गुरूंचं नामस्मरण चालू असतं. गुरूंचं चिंतन सतत तो करत असतो. परंतु गुरु त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या वाटेमध्ये अनेक प्रकारचे संकट आणत असतात. परंतु तो प्रत्येक संकट समोर आलं, की गुरूंचं ध्यान करत असतो, गुरूचं मनन करत असतो आणि म्हणत असतो, की "गुरु माऊली, मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे आणि माझ्या जीवनात एवढे संकट का? माझ्याच आयुष्यात एवढा त्रास का? तुम्हाला या भक्ताची दया येत नाही का?" असं म्हणून तो रडत एका झाडाखाली बसतो आणि त्याच ठिकाणी तो झोपी जातो. आणि त्याच दिवशी रात्री त्याच्या मनामध्ये सतत गुरूंचं चिंतन असल्यामुळे, त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे गुरु त्याला स्वप्नामध्ये साक्षात्कार करतात, त्याला दर्शन देतात आणि तो गुरूंचं पाद्यपूजन करतो आणि गुरु त्याला म्हणतात, की "अरे, मी तुझ्या हृदयामध्येच वास करतो, परंतु तुम्हाला ओळखायला विसरलास." अर्थात काय, की गुरु सदैव आपल्या हृदयामध्येच असतात, परंतु आपण भौतिक जगतामध्ये अडकल्यामुळे आपण गुरूंचं स्मरण काया वाचा मनोभावे करत नाहीत, म्हणून गुरु आपल्यावरती कृपा करत नाहीत. म्हणून जीवनात कितीही संकटे आली तरी चिंता करू नका. गुरु सदैव तुमचं रक्षण करतील. फक्त गुरु तुमची परीक्षा पाहत असतात. त्या परीक्षेत आपण एकदा पास झालो, की नक्कीच आपल्यावरती गुरुची कृपा होते. त्या नामधारकाच्या सुद्धा जीवनामध्ये गुरूंची कृपा झाल्यानंतर त्याचं जीवन आनंदमय आणि सुखमय झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.